माझं नाव ऋतुजा सुहासवा. ही माझी मुलगी शर्वरी सुहासवा. ती आता नर्सरीला आहे. आम्हाला ती म्हणजे तिला आम्ही प्ले ग्रुपला टाकलेलं नव्हतं, डायरेक्ट नर्सरीला टाकायचं होतं. तर आम्ही या एरियामध्ये भरपूर स्कूलमध्ये व्हिजिट केली. भरपूर म्हणजे इंदिरानगरच्या जेवढ्या स्कूल होत्या तेवढ्यामध्ये त्याच्यामध्ये प्ले स्कूल कॅलिब्रा पण. तर आम्ही सर्व स्कूलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला असं काय शिकवणार, मुलाकडनं काय करून घेणार असं काहीच बोलले नाही. पहिले फीचं तुम्ही काय घ्यायचं, आम्ही काय देणार, परत आम्ही ज्या वस्तू देऊ त्यांचे तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील हे सगळं सांगितलं गेलं. पण जेव्हा आम्ही इथे आलो ना कॅलिब्रामध्ये, तेव्हा आम्ही तुम्हालाच भेटलो पहिले. तेव्हा तुम्हीच सांगितलं की आम्ही काय काय शिकवणार. एका स्कूलमध्ये तर तिला विचारलं होतं तिला पेन्सिल पकडता येते का, थोडंफार लिहिता येतं का. तर म्हणे आम्ही मग तिला प्ले ग्रुपलाच घेणार, नर्सरीला नाही घेणार म्हणे. आणि जेव्हा आम्ही कॅलिब्राला आलो तेव्हा तुम्ही सांगितलं की आम्ही नर्सरीपासूनच सगळं शिकवतो, असं लिखाण वगैरे काही लिहायचं असलं तर. मग तेव्हा आम्ही ठरवलं की ॲडमिशन इथेच घेऊ. जेव्हा मिलिंद सरांसोबत बोललो तेव्हा मग फिक्सच केलं की या स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायचं. म्हणजे इतर स्कूलमध्ये जे सांगण्यात आलं ना त्यापेक्षा या स्कूलमध्ये सांगितलं, सरांनी समजून सांगितलं काही गोष्टी. आणि ती नवीन नवीन म्हणजे अशी मिक्स होत नव्हती, कोणामध्ये बोलत नव्हती जास्त. आणि जेव्हा स्कूल यायला लागले ना खूप बदल झाला. आता सर्वांसोबत बोलते. कोणी नाव जरी विचारलं तरी ती बोलत नव्हती, कोणासोबत नाव पण सांगत नव्हती. आता कोणासोबत पण बोलते. पहिले फक्त फॅमिलीचे 4 मेंबर पाहिजे होते तिला, आता सर्वांमध्ये मिक्स होते. ॲक्टिव्ह झाली खूप. आणि आता क्वेश्चन खूप पडतं तिला प्रत्येक गोष्टीवरनं क्वेश्चन खूप करते. आणि तसंच आता म्हणजे जेवढं स्कूलमध्ये शिकवताना घरी येऊन सगळं बरोबर सांगते. पहिल्यांदा आली का होमवर्क दाखवते, आज काय होमवर्क दिला, आज काय शिकवलं. आणि जशी ही फॅमिली कशी आता कॅलिब्रा तिची दुसरी फॅमिली झाली. आम्हाला पण टेन्शन नाही आता म्हणजे स्कूलमध्ये आली की टेन्शन नाही राहत आम्हाला. आता A to Z ABCD बोलते. परत लिहिते पण आपण मधून सांगितलं ना की तसं पण लिहिते. 1 to 20 पर्यंत बोलते. 1 to 10 पर्यंत तिचं स्पेलिंग पण पाठ झाले. आता बॉडी पार्ट पण पूर्ण सांगते, अल्फाबेट्स वगैरे सर्व बोलते. जे स्तोत्र शिकवता ना तुम्ही ते पण पूर्ण पाठ घरी आल्यावर बोलते. बाबांसोबत पूजेला बसते ना तेव्हा सुद्धा बोलते ती. आणि ही स्टोरी सांगते. आणि ही राष्ट्रगीत पाहते, इंग्लिश प्रतिज्ञा पण पूर्ण पाहते तिची. भरपूर ॲक्टिव्ह झाली. म्हणजे आता जे स्कूलमध्ये शिकवताना ते घरी बरोबर सांगते आणि करते पण. येताना त्याच्याने पण खूप फरक पडला. परत ते फेस्टिवल सण साजरे करतात. जेवढं घरी समजत नाही तेवढं मुलांना स्कूलमध्ये समजायला लागले. ते ॲक्टिव्हिटी घेतात त्याच्यामुळे फेस्टिवलच्या ना तुम्ही, त्यासुद्धाच खूप समजतं तिला. घरी आले की सांगते आम्ही आज हे केलं या, म्हणजे त्याचं समजतं फेस्टिवल. आता घरी आमच्याकडनं जेवढं नाही समजत तेवढं स्कूलमधून समजायला लागले तिला. डेअरिंग आली समोर सुद्धा ती जात नव्हती कोणाकडे. आता जसं स्कूलमध्ये जायला लागलं तर समोर एकटी जाऊन बसते. तर फॅमिलीमधलं कोणी ना कोणी पाहिजेच असायचं तिला.